ओके हॅलो फ्रेंड्स. सो नेक्स्ट टॉपिक. काल आपलं आपण पॉप्युलेशन स्टार्ट केलं होतं, ज्यामध्ये त्याचे मल्टिपल की फॅक्टर्स आपण घेतले किंवा म्हणजे स्पेशल फीचर लाईक नॅटॅलिटी, मॉर्टॅलिटी, त्याचे टाईप्स आपण घेतलेले आहे. त्यानंतर सेक्स रेशिओ झाला आहे. देन एज डिस्ट्रीब्युशन इज देअर अँड एज पिरॅमिड झालं होतं आपलं. आणि त्या पिरॅमिडमध्ये 4 एक्झाम्पल दिले होते: रॅपिड ग्रोथ, स्लो ग्रोथ, झिरो ग्रोथ अँड निगेटिव्ह ग्रोथ. नाव द नेक्स्ट टॉपिक दॅट इज पॉप्युलेशन ग्रोथ. ओके. आणि याच पॉप्युलेशन ग्रोथमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा पिरॅमिड आपल्याला बघायचं आहे. आणि सोबतच त्याचे काही ग्रोथ मॉडेल दिले, जसं एक्सपोनेन्शियल ग्रोथ मॉडेल, लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेल. आणि मग लास्ट पॉईंट जो आहे चॅप्टरचा आहे, दॅट इज अ पॉप्युलेशन इंटरॅक्शन. ओके. ॲज फार ॲज पॉप्युलेशन ग्रोथ इज कन्सर्न, आता जसं काल आपण एज ग्रुप घेतले की जनरली 3 पार्टमध्ये आपण एज ग्रुपला डिवाईड केलं होतं फॉर अवर सेक ऑफ कन्व्हिनियन्स, ऑर यू कॅन से दॅट फॉर प्रॉपर स्टडी. दॅट इज प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप, रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप अँड पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. आता यामध्ये इथं आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे की एज पिरॅमिड फॉर कंट्रीज विथ द रॅपिड, स्लो, झिरो अँड निगेटिव्ह पॉप्युलेशन ग्रोथ रेट. जसं इथे आपण पहिलं बघितलं तर पेज नंबर 299, तर केनिया आणि नायजेरिया या 2 देशामध्ये जनरली रॅपिड ग्रोथ पाहायला मिळते. आणि रॅपिड ग्रोथ कसं ओळखायचं, तर इथे तुम्हाला जे 3 एज ग्रुप दिले होते, तर जनरली जो रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप आहे तो जर खूप जास्त असेल ॲज कम्पेअर टू प्री रिप्रोडक्टिव्ह अँड पोस्ट रिप्रोडक्टिव्ह, तर साहजिक आहे तर रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप जर जास्त असेल किंवा पॉप्युलेशन ऑफ रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप जर जास्त असेल, तर साहजिक आहे रिप्रोडक्शन जास्त होईल आणि त्या माध्यमातून न्यू ऑफस्प्रिंग्स आर प्रोड्यूस, म्हणजे बर्थ रेट साहजिक आहे त्या ठिकाणी वाढेल. आणि म्हणून जर आपण पहिलं बघितलं पिरॅमिड, ज्यामध्ये केनिया आणि नायजेरियामध्ये जनरली हे पाहायला मिळतं. इन दॅट 2 कंट्रीज जनरली द एज ग्रुप बिटवीन 15 to 44, दॅट इज रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप जो आहे तो खूप जास्त आहे. आणि म्हणूनच इथे बर्थ रेटसुद्धा खूप जास्त राहील. सो देर इज अ रॅपिड ग्रोथ इज देअर. ॲज पर ॲज युनायटेड स्टेट अँड ऑस्ट्रेलिया इज कन्सर्न, जो सेकंड आलेला आहे, ज्यामध्ये पुन्हा जर आपण बघितलं रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप जो आहे तो थोडासा मिडियम आहे. बट ॲज कम्पेअर टू दॅट 2, म्हणजे प्री आणि पोस्टपेक्षा हा थोडासा मिडियम आहे. इकडे जास्त होता म्हणून फास्ट ग्रोथ होती, इथे नॉर्मल आहे किंवा मिडियम म्हणता येईल ॲज कम्पेअर टू दॅट 2 ग्रुप. सो इट शोज अ स्लो ग्रोथ. त्यानंतर आता थर्ड जे आला आहे डेन्मार्क आणि इटली, या 2 देशामध्ये जनरली इथे आपण झिरो ग्रोथ म्हणतो, कारण या ठिकाणी बघा जो प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप आहे तो पोस्ट रिप्रोडक्टिव्ह आणि प्रीच्याच इक्वल आला आहे जवळपास. म्हणजे आता तसं पिरॅमिड म्हटलं तर थोडंफार एकदम इक्वलेशन आपण बघत नाही, पण जनरली झिरो ग्रोथचा अर्थ काय, तर त्यामध्ये पॉप्युलेशन या 3ही ग्रुपची जनरली इक्वल असेल किंवा सेम असेल, कॉन्स्टंट असेल, आणि त्यामुळे इथे झिरो ग्रोथ दिसतं. आणि निगेटिव्ह ग्रोथ इज कन्सर्न ॲज पर ॲज, सो जर्मनी अँड हंगरी दॅट 2 कंट्रीज आर देअर, ज्यामध्ये मेल फिमेल जे आपण म्हणतो आहे, म्हणजे इथे पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप जे पॉप्युलेशन आहे ती जास्त आहे. आणि अशा वेळेला जनरली निगेटिव्ह ग्रोथ त्या ठिकाणी पाहायला मिळते. सो मे बी MCQच्या बेसवर हे येऊ शकतं की बेस्ड ऑन द गिव्हन डायग्राम, तुम्हाला डायग्राम दिले असतील आणि जनरली त्या डायग्रामनुसार जी ग्रोथ आहे ती कशी आहे, अशा पद्धतीचा एक क्वेश्चन त्या ठिकाणी राहू शकतो. नाव ॲज फार ॲज पॉप्युलेशन ग्रोथ इज कन्सर्न, तर तो एक पॉईंट आपण आता स्टार्ट करतो आहे. सो साईज ऑफ पॉप्युलेशन फॉर एनी स्पेसिस इज डायनॅमिक पॅरामीटर. डायनॅमिक म्हणजे एक मेजरमेंटच्या हिशोबाने जर बघितलं तर साईज जी असते पॉप्युलेशन, म्हणजे कोणत्याही स्पेसिसच्या पॉप्युलेशनची साईज, तो एक खूप महत्त्वाचा डायनॅमिक एक पॉईंट आपण घेऊ शकतो ॲज फार ॲज मेजरमेंट ऑफ पॉप्युलेशन इज कन्सर्न. Now it keeps changing with the time depending on various factors including food, predation pressure and adverse weather. आता ही जी पॉप्युलेशनची साईज आहे ही सुद्धा चेंज होताना बरेचसे फॅक्टर या ठिकाणी इन्फ्लुएन्स करतात, ज्यामध्ये सगळ्यात पहिला आला आहे टाईम. कारण टाईमनुसार बऱ्याचदा काय होईल तर रिप्रोडक्शन प्रोसेस किंवा ही जी एज ग्रुपची पॉप्युलेशन आहे ती कमी जास्त होत जाईल. त्यानंतर डिपेंडिंग ऑन व्हेरियस फॅक्टर, पुन्हा बरेचसे फॅक्टर आहे लाईक फूड. जसं कालही आपण घेतलं की अवेलेबिलिटी ऑफ फूड असेल, अनलिमिटेड सोर्स ऑफ फूड असेल तर खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी रिप्रोडक्शन होईल आणि सर्वायवल कंडिशन खूप चांगली असते. सो दॅट इज अगेन वन ऑफ द फॅक्टर. प्रिडेशन प्रेशरसुद्धा एक फॅक्टर आहे. कुठेतरी प्रे प्रिडेटर चेन आपण घेतो, तर प्रिडेशन जर जास्त होत असेल तर साहजिक आहे त्या ठिकाणी जी पॉप्युलेशन आहे ती ओव्हरऑल थोडीफार डिक्रीज होईल, म्हणजे प्रेची. ओके. त्यानंतर ॲडव्हर्स वेदर, म्हणजे जर अनफेवरेबल कंडिशन असतील, कुठेतरी रिसोर्सेस जे आहेत ते कमी आहेत किंवा डिक्लाईन होत चालले आहेत, अशा वेळेला सुद्धा पॉप्युलेशन त्या ठिकाणी कमी होईल. So there are so many actual factors are there which actually influence the growth of population. Now in fact these changes in population density that gives us some idea whether it is flourishing or decline. तर जनरली हे जे चेंजेस या पॉप्युलेशनमध्ये पाहायला मिळतात त्यावरून आपण क्लिअर सांगू शकतो की एकतर ती पॉप्युलेशन फ्लरिश होते आहे म्हणजे इन्क्रीज होते आहे, की ती डिक्लाईन होत चालली आहे म्हणजे डिक्रीज होत चालली आहे.
नाव डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इन हॅबिटॅट ड्युरिंग द गिव्हन पिरियड फ्लक्च्युएट ड्यू टू चेंजेस इन 4 बेसिक प्रोसेस. आणि जनरली ही जी पॉप्युलेशनची डेन्सिटी आहे ही चेंज होण्यासाठी जनरली 4 रेफरन्स पॉईंट आपण घेतो. तर कुठेतरी कॅल्क्युलेट आपल्याला करावं लागेल आणि म्हणून इथे एक फॉर्म्युला दिला आहे. सो हा फॉर्म्युला आहे पॉप्युलेशन डेन्सिटी मोजण्याचा. त्यामध्ये जे 4 फॅक्टर आहेत ते आपण पहिल्यांदा घेऊ. सो न्यू बर्थ, नवीन जी बर्थ झाली त्याला आपण इथे कॅपिटल बीनी डिनोट करतो आहे. आणि इमिमायग्रेशन, कारण बर्थमुळे आणि इमिमायग्रेशनमुळे त्या पर्टिक्युलर गिव्हन हॅबिटॅटमध्ये नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल वाढतील, त्यामुळे त्यांनी हे 2 सोबत घेतले आहे. सो न्यू बर्थ इज रिप्रेझेंटेड बाय बी अँड इमिमायग्रेशन कॉन्ट्रीब्यूट टू ॲन इन्क्रीज द पॉप्युलेशन डेन्सिटी. जसं कालही बोललो मी, इमिमायग्रेशन म्हणजे एखाद्या एरियामध्ये दुसऱ्या एरियामधून त्या सेम स्पेसिसचे इंडिव्हिज्युअल येणे, ॲड होणे. सो इमिमायग्रेशनला आपण कॅपिटल आयने डिनोट करतो. इन द सिमिलर वे डेथ त्या ठिकाणी जर होत असेल त्याला आपण कॅपिटल डीने डिनोट करू. आणि डेथसोबत कुठेतरी डिक्रीजमेंट होऊन राहिला तर पुन्हा डिक्रीजमेंटचं एक इमायग्रेशनची कंडिशन होती. इमायग्रेशन म्हणजेच एका विशिष्ट हॅबिटॅटमधून त्या स्पेसिसचे लिव्हिंग थिंग लेफ्ट आउट होणं किंवा दुसऱ्या ठिकाणी जाणं. सो डेथ आणि इमायग्रेशन आणि बर्थ आणि इमिमायग्रेशन हे सिमिलर आहेत. सो जसं आपण डेथसाठी कॅपिटल डी घेतो आहे तसं इमायग्रेशनसाठी कॅपिटल ई घेतो आहे. सो ओव्हरऑल इफ एन इज द पॉप्युलेशन डेन्सिटी ॲट द टाईम टी, एन इज द पॉप्युलेशन डेन्सिटी ॲट द टाईम टी, देन इट्स डेन्सिटी ॲट टाईम T+1. म्हणजे एखाद्या विशिष्ट टायमिंगला जर एन नावाची पॉप्युलेशन असेल तर ती T+1 म्हणजे काही तो पर्टिक्युलर टायमिंग गेल्यावर किती होईल जर हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल. सो इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग फॉर्म्युला दॅट इज NT+1 इज इक्वल टू NT प्लस B+I इनसाइड द ब्रॅकेट. B+I दॅट इज बर्थ अँड इमिमायग्रेशन मायनस D+E दॅट इज डेथ प्लस इमायग्रेशन. सो एक जनरल एक्झाम्पल तुम्ही इथे घेऊ शकता. कॅल्क्युलेशन सहसा येणार नाही परंतु तरी आपण म्हणू शकतो. जसं आता एक पर्टिक्युलर टायमिंग आहे, जसं आता आपण घेऊन चालू आहे की एप्रिल 2021 या ठिकाणी एक पर्टिक्युलर पॉप्युलेशन आहे. मग आपल्याला एप्रिलनंतर मे, जून किंवा जुलैपर्यंत जर पाहायचं असेल तर ते होईल T+1. म्हणजे जर आता एन जी पॉप्युलेशन आहे ती एप्रिलला किती आहे तर मग T+1 म्हणजे 1 मंथ म्हणता येईल. किंवा मग तुम्ही 1 इयरही घेऊ शकता. म्हणजे एप्रिल 2021ला इतकी आहे तर एप्रिल 2022ला किती होईल. दॅट इज अ T+1. आणि जे काही फॉर्म्युले आहे त्यामध्ये सगळ्या त्या कंडिशन आलेल्या आहेत की बर्थ, त्यानंतर इमिमायग्रेशन, डेथ अँड इमायग्रेशन. सो कॅल्क्युलेटरी पार्ट तसं खूप कठीण नाही आहे, परंतु तरीही थोडंसं एखादं एक्झाम्पल घेऊन जर आपण थोडंसं चेक केलं तर बरं होईल. नाव नेक्स्ट इज द ग्रोथ मॉडेल इज देअर. नाव डज द ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन विथ टाईम शो द एनी स्पेसिफिक अँड प्रिडिक्टेबल पॅटर्न. आता जर एखादी विशिष्ट एरियामधली पॉप्युलेशन आहे कुठेतरी एक प्रेडिक्टेबल पॅटर्न त्या ठिकाणी असतं का, स्पेसिफिक पॅटर्न आहे का, म्हणजे आपण प्रेडिक्ट करू शकतो का की बा या एरियामधलं जे पर्टिक्युलर पॉप्युलेशन आहे ती या टायमिंगनंतर वाढेल किंवा कमी होईल. तर यासाठी जनरली काही ग्रोथ मॉडेल मांडण्यात आले आणि काही कर्व्सच्या माध्यमातून जनरली आपण हे सांगू शकतो. सो वी हॅव बीन कन्सर्न अबाउट द अनब्रिंडल ह्युमन पॉप्युलेशन ग्रोथ अँड प्रॉब्लेम क्रिएटेड बाय इट. जसं ॲज फार ॲज ह्युमन इज कन्सर्न, ह्युमनची खूप अनब्रिंडल पॉप्युलेशन झालेली आहे आणि त्यामुळे जे प्रॉब्लेम सहसा क्रिएट होऊन राहिले आहे किंवा होत आलेले आहेत ते आपल्याला माहिती आहे इन अवर कंट्री. अँड इट इज देअर फॉर नॅचरल फॉर अस टू बी क्युरियस इफ अदर ॲनिमल पॉप्युलेशन इन नेचर बिहेव द सेम वे ऑर शो सम रिस्ट्रेंट ऑन ग्रोथ. मग आता त्यांनी सरळ सरळ कम्पेअर केलं की जसं आता ह्युमनची अनब्रिंडल पॉप्युलेशन इथे तयार झाली आणि या ह्युमनच्या अनब्रिंडल पॉप्युलेशनमुळे जे काही प्रॉब्लेम आपल्याला दिसून राहिले आहेत, जे काही प्रॉब्लेम क्रिएट झाले, तर असं सिमिलर वे किंवा अशीच भयानक इन्क्रीजमेंट जर दुसऱ्या एखाद्या ॲनिमलच्या माध्यमातून जर होत असेल, दुसऱ्या एखाद्या ॲनिमलच्या स्पेसिसमध्ये जर सिमिलर ह्युमनसारखी जर अनब्रिंडल ग्रोथ झाली तर कुठेतरी त्याचेही ड्रॉबॅक्स त्या ठिकाणी येतील, कुठेतरी त्याचेही हार्मफुल इफेक्ट दिसतील. आणि म्हणून कुठेतरी ह्युमनमुळे जे प्रॉब्लेम आपण क्रिएट केले ते दुसऱ्या ॲनिमलच्या माध्यमातून होऊ शकतात का, यासाठी त्यांनी ते ग्रोथ मॉडेल त्या ठिकाणी प्रेझेंट केले आहे. सो पहिला आला यामध्ये एक्सपोनेन्शियल ग्रोथ. एक्सपोनेन्शियल ग्रोथ जनरली, दुसरा आला लॉजिस्टिकल ग्रोथ. हे 2 मॉडेल यांनी मांडलेले आहे. सो व्हॉट इज एक्सपोनेन्शियल ग्रोथ जनरली, यामध्ये आता आपण काय घेऊ. आता हे ग्रोथ मॉडेल करताना यांनी काय केलं, बेस कोणता वापरला तर पहिले ते क्लिअर करतो. तर ठीक आहे, पॉप्युलेशन तर वाढते आहे परंतु जे रिसोर्सेस आहेत, कारण फेवरेबल कंडिशन असेल, रिसोर्सेस लाईक फूड, हॅबिटॅट हे जर खूप अनलिमिटेड फॉर्ममध्ये अवेलेबल असेल तर साहजिक आहे फेवरेबल कंडिशन आहे, रिसोर्सेस खूप चांगले अवेलेबल आहे, कॉम्पिटिशन त्या ठिकाणी मग कमी राहील. तर अशा वेळेला साहजिक आहे त्या ठिकाणी इन्क्रीजमेंट होईल त्या पॉप्युलेशनमध्ये किंवा पॉप्युलेशन डेन्सिटीमध्ये. तर एक्सपोनेन्शियल ग्रोथमध्ये आपल्याला असा बेस घ्यायचा की ज्या ठिकाणी फेवरेबल कंडिशन आहे आणि रिसोर्सेस हे अनलिमिटेड आहे. पण कुठेतरी आता जर अनलिमिटेड रिसोर्सेस आहे तर ग्रोथ रेट फास्ट राहील,
परंतु जर ग्रोथ होऊन राहिली आहे, पॉप्युलेशन वाढते आहे, तर कुठेतरी ते अनलिमिटेड असणारे सोर्स आहे, कधीतरी कमी पडणार आहे. आणि मग असं कमी होत असताना म्हणजे जेव्हा आता त्या पर्टिक्युलर अव्हायलेबल रिसोर्सनुसार जर पॉप्युलेशन वाढत चालली, तर कुठेतरी एक वेळ अशी येईल की क्रायसिस त्या ठिकाणी तयार होऊ शकतो. म्हणजे कुठेतरी अनफेवरेबल कंडिशन म्हणा किंवा मग लिमिटेशन येतं त्या ठिकाणी त्या रिसोर्सेसला, आणि त्याला एक्सप्लेन करण्यासाठी मग लॉजिस्टिक ग्रोथ आलेला आहे. सरळ सरळ 2 मॉडेल आपल्याकडे आहे. एक मॉडेल अशा वेळेला आपण घेऊ ज्याला आपण एक्सपोनेन्शियल ग्रोथ म्हटलं, वेन देर इज अ अनलिमिटेड टाईप ऑफ रिसोर्सेस आर देअर, अँड वन मॉडेल दॅट इज अ लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेल इज देअर वेन देर इज अ लिमिटेशन ऑन द रिसोर्सेस. तर रिसोर्सेस कसे आहेत, अनलिमिटेड आहे की लिमिटेड आहे, त्यानुसार जनरली हे 2 मॉडेल आपल्याकडे दिलेले आहेत. सो ॲज पर ॲज एक्सपोनेन्शियल ग्रोथ इज कन्सर्न, रिसोर्सेस लाईक फूड, स्पेस अँड इसेन्शियल फॉर एनी ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन. जनरली यामध्ये जे रिसोर्सेस आहेत, फूड असेल, स्पेस असेल किंवा अजून त्या ग्रोथसाठी आवश्यक असणारे जेवढे फॅक्टर आहे हे अनलिमिटेड फॉर्ममध्ये आहे. आणि अशा वेळेला जी ग्रोथ होते, इन दॅट केस दॅट ग्रोथ इज कॉल्ड ॲज एक्सपोनेन्शियल ग्रोथ. आणि ऑब्वियसली जर असं असेल म्हणजेच अनलिमिटेड रिसोर्सेस अवेलेबल असतील, तर साहजिक एक्सपोनेन्शियल ग्रोथ तुम्हाला इन्क्रीज होताना दिसेल विथ द टाईम. So ideally, when resources in the habitat are unlimited, each species has the ability to fully realize its innate potential, that is inborn potential to grow in number. साहजिक आता जेवढी त्या एरियामध्ये स्पेसीज असतील त्या सगळ्या स्पेसीजसाठी अवेलेबल रिसोर्सेस खूप जास्त आहे, अनलिमिटेड आहे. तर त्याला एक नॅचरल इनबॉर्न पोटेन्शियल आहे, बाय बर्थ त्याला एक ॲबिलिटी मिळाली आहे की त्या सगळ्या रिसोर्सेसचा खूप चांगल्या पद्धतीने यूज करून तो स्वतःची पॉप्युलेशन वाढेल आणि वाढवेल. So simply they grow in the number and then the population grows in an exponential or geometric proportion. म्हणजे जेव्हा unlimited resources available आहे for each and every species, then obviously there is a normally increment in the population and it is now referred as exponential growth or geometric proportion growth. Every species is capable of, आणि या ठिकाणी ग्राफ दिला आहे, तर पॉप्युलेशन साईज वाढत जाते विथ द टाईम. तर तुम्ही जर बघितलं एक्सपोनेन्शियल ग्रोथ कर्व जो 300 पेज नंबरवर दिला आहे, तर या ठिकाणी जनरली सरळ आपल्याला दिसते की पॉप्युलेशन साईज वाढते आहे जसं जसं टायमिंग पुढे जाईल, कारण विशिष्ट टाईममध्ये अनलिमिटेड सोर्स त्या ठिकाणी अवेलेबल आहे. सो नॉर्मली पॉप्युलेशन डेन्सिटी अँड पॉप्युलेशन इज ऑल्सो इन्क्रीजेस विथ द इन्क्रीज इन टाईम. Now every species is capable of growing the exponentially under the unlimited source condition and reach the enormous population density in short time. मग जेव्हा अनलिमिटेड सोर्स आहे तर साहजिक प्रत्येक स्पेसीजला एक ॲबिलिटी येते की ते खूप चांगल्या पद्धतीनं रिप्रोड्यूस होतात आणि खूप शॉर्ट टाईममध्ये त्यांची पॉप्युलेशन भयानक पद्धतीनं वाढते. डार्विन ऑल्सो शोज हाऊ इवन द स्लो ग्रोईंग ॲनिमल लाईक एलिफंट. आता डार्विन्स तरी आपली झाली आणि त्यामध्ये आपण स्लोएस्ट ब्रीडर एक्झाम्पल घेतलं होतं एलिफंटचं, तुम्हाला आठवत असेल, तर तेच पुन्हा इथे घेतलेलं आहे त्यांनी की डार्विन शोज दॅट हाऊ इवन स्लो ग्रोईंग ॲनिमल लाईक एलिफंट कुड रीच द एनॉर्मस नंबर. तर सध्या तरी त्यांची शिकार वगैरे झाली म्हणून कुठेतरी कॉम्पिटिशन आलं आहे, पण जेव्हा खूप चांगले अनलिमिटेड रिसोर्सेस त्यांच्यासाठी अवेलेबल होते तेव्हा सगळ्यात स्लोएस्ट ब्रीडर असणारा, वर्ल्डमध्ये सगळ्यात स्लोएस्ट ब्रीडर आहे एलिफंट, त्याचंसुद्धा एनॉर्मस नंबर त्या फॉरेस्टमध्ये झालं होतं. प्रोव्हायडेड फूड अँड स्पेस रिमेन अनलिमिटेड. पण ही कंडिशन केव्हा असते, जेव्हा फूड आणि राहण्याची स्पेस जी आहे, जी हॅबिटेटचा एक पॉईंट आपण घेतो, ती त्यांच्यासाठी अनलिमिटेड आहे. बट रिसोर्स लाईक फूड अँड स्पेस आर नॉट ऑलवेज अनलिमिटेड. They may be in the beginning, but as the population density increases, so does the competition for those resources, resulting in the slowdown in that rate at which original population was growing. जसं मी आताच बोललो की साहजिक आहे अनलिमिटेड फॉर्म आहे त्यामुळे पॉप्युलेशन वाढेल, पण कुठेतरी आफ्टर सम टाईम एक लिमिटेशन येतं आणि त्या लिमिटेशनच्या वेळेला मग तेच जे अवेलेबल रिसोर्स असतात त्या इन्क्रीजिंग पॉप्युलेशनला कमी पडतात, त्यांच्यामध्येच त्या रिसोर्सेसला घेण्यासाठी कॉम्पिटिशन तयार होते आणि मग कुठेतरी हे जी फास्ट ग्रोथ आहे ती थोडीशी स्लो व्हायला लागते. अँड दिस रिझल्ट इन टू द लॉजिस्टिक ऑर सिग्मॉइड ग्रोथ कर्व. आणि जेव्हा लिमिटेशन कुठेतरी रिसोर्सेसला येतं तेव्हा तिथे सिग्मॉइड नावाचा कर्व येतो, जो एसचा कर्व आपण घेतो किंवा मग त्याला आपण लॉजिस्टिक ग्रोथसुद्धा म्हणतो आहे. नाव सेकंड इज लॉजिस्टिक ग्रोथ. सो कॉम्पिटिशन बिटवीन द इंडिव्हिज्युअल फॉर लिमिटेड रिसोर्सेस विल वीड आउट द वीकर वन्स. आता सर्वायवल फॉर फिटेस्टचा पुन्हा डार्विन्सचा मुद्दा घेतला की जेव्हा अवेलेबल रिसोर्ससाठी कॉम्पिटिशन चालते तेव्हा त्या ठिकाणी जे वीकर असतात, जे वीक असतील, जे फिट नसतील तर ते साहजिक आहे ते एलिमिनेट केले जातील, ते मारले जातील आणि जे फिट असतील तेच फक्त त्या ठिकाणी सर्वाईव्ह करतील. सो ओनली फिटेस्ट कॅन बी सर्वाईव्ह और फिटेस्ट इंडिव्हिज्युअल विल सर्वाईव्ह अँड रिप्रोड्यूस अकॉर्डिंग टू द डार्विन्स थेरी. In nature, a given habitat has enough resource to support the maximum possible number beyond which no further growth is possible.
म्हणजे जेव्हा आता या अनलिमिटेडचं लिमिटेशन कुठेतरी स्टार्ट होतं तेव्हा पुन्हा ग्रोथ रेट तिथे कंटिन्यू राहतो, परंतु एक अशी वेळ येते की ज्यावेळेला मग आता तिथे एक कॉन्स्टंट कंडिशन येऊन जाते, म्हणजे जी आता ग्रोथ वाढत होती ती आता थांबून जाईल आणि तिथून ती एकदा नॉर्मल कॉन्स्टंट लेवलला येईल. म्हणजे कुठेतरी हे असं आणि म्हणजे यस टाईप जो येतो दॅट इज अ सिग्मॉइड कर्व ज्याला आपण म्हणतो. नाव लेट अस कॉल दिस लिमिट ॲज अ नेचर्स कॅरिंग कॅपॅसिटी फॉर दॅट स्पेसिस इन द हॅबिटॅट. आता इथे जे लिमिटेशन आहे त्याला आपण असं म्हणू शकतो की कुठेतरी नेचरची त्या लिव्हिंग थिंगसाठी कॅरिंग कॅपॅसिटी तिथे आता संपलेली आहे, त्यामुळे ग्रोथ आता कॉन्स्टंट होऊन जाईल. अ पॉप्युलेशन ग्रोईंग इन द हॅबिटॅट विथ लिमिटेड रिसोर्स शो द इनिशियली अ लॅग फेज फॉलोड बाय द फेज ऑफ ॲक्सिलरेशन अँड डिक्लिरेशन अँड फायनली द असिम्टोट म्हणजे त्या ठिकाणी मग आता कुठेतरी म्हणजे एक पॅरलल कंडिशन येऊन जाईल विथ द एक्स अँड वाय ॲक्सिस जे आपण ग्रोथ ग्राफ प्लॉट करतो. तर तुम्ही जर 300 पेजवर पुन्हा बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा लॅग फेज आहे. लॅग फेज म्हणजे कुठेतरी ते स्टार्ट झालं आहे, त्यानंतर लगेच मग अनलिमिटेड रिसोर्सेस आहे, त्यामुळे खूप जास्त ॲक्सिलेरेट ती प्रोसेस होते ग्रोथची, खूप भयानक पद्धतीने ती इन्क्रीजमेंट वाढत जाते पॉप्युलेशन, आणि मग कुठेतरी एक स्टेशनरी फेज येते, डिमिनिशिंग ग्रोथ फेज येते, ज्या ठिकाणी त्या टिप पॉईंटपर्यंत जाऊन मग तिथून तो ग्राफ असा पॅरलल होत जातो विथ द एक्स ॲक्सिस, and that is nothing but the we can say that sigmoid curve or logistic growth curve. So the population density n in the relation with time t result in the sigmoid curve. आणि जेव्हा मग इथे लिमिटेशन येतं कुठेतरी त्या रिसोर्सेसला आणि लॅग फेज नंतर मग ॲक्सेलरेशन आल्यानंतर डिक्लेरेशन स्टार्ट होतं, तर तिथे कुठेतरी मग पॅरलल कंडिशन येते. सो इट शोज द सिग्मॉइड कर्व. दिस टाईप ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ इज कॉल्ड ॲज व्हर्युलेस्ट पर्ल लॉजिस्टिक ग्रोथ. एक व्हर्युलस नावाचा सायंटिस्ट असेल, त्यांनी कदाचित हा सिग्मॉइड पॅटर्न मांडला असेल. सो अशा पद्धतीच्या टाईपला, पॉप्युलेशनच्या टाईपला म्हणतात व्हर्हुलस्ट पर्ल लॉजिस्टिक ग्रोथ. सिन्स रिसोर्सेस फॉर ग्रोथ फॉर मोस्ट ॲनिमल पॉप्युलेशन आर फायनाईट अँड बिकम लिमिटिंग सूनर ऑर लेटर, सो लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेल इज कन्सिडर अ मोर रिअलिस्टिक वन. आता जसं आता स्टार्टिंग फ्रॉम ओरिजिन ऑफ द अर्थ जर आपण बघितलं तर जवळपास सगळ्याच लिव्हिंग थिंगसाठी ह्या दोनही कवरमध्ये आपण त्याला घेऊ शकतो की जेव्हा एक्सपोनेन्शियल ग्रोथ एखाद्या स्पेसिसची किंवा सगळ्यांची सुरू असेल तेव्हा साहजिक त्या ठिकाणी अनलिमिटेड फॉर्म ऑफ रिसोर्सेस असतील आणि फायनली मग पॉप्युलेशन इन्क्रीज होतं एक्सपोनेन्शियल ग्रोथनुसार आणि कुठेतरी मग एक स्टेबल कंडिशन येते. म्हणून एक्सपोनेन्शियल ग्रोथपेक्षा जी लॉजिस्टिक ग्रोथ कर्व आहे हे मोर रिअलिस्टिक मानलं जातं ॲज फार ॲज पॉप्युलेशन डेन्सिटी मेजरमेंट इज कन्सर्न. So under a particular set of selection pressure, organism evolved towards the most effective reproductive strategy. Some reproduce the large number of small, म्हणजे आता ह्या सगळ्या पर्टिक्युलर सेट ऑफ सिलेक्शन प्रेशर म्हणजे जे नॅचरल सिलेक्शनचं एक प्रेशर आहे त्या ठिकाणी फायनली एक स्ट्रॅटेजी तयार होते मग. आणि ती स्ट्रॅटेजी काय आहे तर सम प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ स्मॉल साईज ऑफस्प्रिंग. काही लिव्हिंग थिंग आहे जे खूप जास्त नंबरमध्ये पण स्मॉल साईज ऑफस्प्रिंग तयार करतात, लाईक द ऑइस्टर ऑर पॅलॅजिक फिशेस. आता ऑइस्टर तुम्हाला माहिती आहे वन टाईम जो फास्टेस्ट ब्रीडर आहे पूर्ण ग्लोबमध्ये अर्थवर, जो पण खूप लहान आहे. मग लहान आहे तर साईज लहान आहे म्हणून तो लार्जेस्ट नंबरमध्ये काय करेल, रिप्रोडक्शन करेल. व्हाईल सम रिप्रोड्यूस द स्मॉलर नंबर बट लार्ज साईज ऑफस्प्रिंग. म्हणजे पहा, जर त्यांना लार्ज नंबर पॉप्युलेशन तयार करायची असेल तर त्यांचे ऑफस्प्रिंग स्मॉल साईज राहतील, आणि जर लार्ज साईज ऑफस्प्रिंग असतील तर त्यांचं रिप्रोडक्शन जी नंबर आहे तो स्मॉल राहील. सो अशी अपोजिट कंडिशन आहे लाईक बर्ड्स अँड मॅमल्स ज्यांची साईज खूप मोठी आहे म्हणून त्यांना कुठेतरी स्मॉल नंबरमध्ये पॉप्युलेशन इन्क्रीज करण्याची रिप्रोडक्टिव्ह स्ट्रॅटेजी मिळाली आहे. पण ॲज फार ॲज ऑइस्टर ऑर पॅलेजिक फिशेस आर कन्सर्न दे आर व्हेरी स्मॉल इन साईज, सो दे रिप्रोड्यूस इन द लार्ज नंबर. कुठेतरी ही अपोजिट कंडिशन किंवा एक रिप्रोडक्टिव्ह स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी तयार होते आणि त्या माध्यमातून मग कोणत्याही लिव्हिंग थिंग किंवा स्पेसिसची पॉप्युलेशन ही काय म्हणता येईल कॉन्स्टंट राहते. आणि मग पुढे तर आहेच, शेवटी जर अवेलेबल रिसोर्सेस नसतीलच तर मग फायनली त्यानंतर प्रिडेटर प्रेशर त्या ठिकाणी असतं आणि फायनली मग ते काय म्हणतो एंडेंजर्ड होतात आणि फायनली एक्सटेंड होतात. सो या पद्धतीनं हे पॉप्युलेशन ग्रोथ कर्व चालतं. सो हा होता एक पार्ट. नाव द लास्ट पार्ट ऑफ द चॅप्टर ज्याचं बेसिक आता आपलं होऊन जातं, इट इज पॉप्युलेशन इंटरॅक्शन. आता पॉप्युलेशन इंटरॅक्शन म्हणजे नेमकं काय, जनरली आपण बघू शकतो की एखाद्या गिव्हन एरियामध्ये एका पर्टिक्युलर स्पेसिसचा लिव्हिंग थिंग किंवा पर्टिक्युलर एकच स्पेसिस राहू शकत नाही. त्या दिवशी आपण घेतलं की नो वन कॅन लिव्ह इन आयसोलेशन कंडिशन. म्हणजे कुठेतरी बायोटिक असेल त्यांचं कोरिलेशन त्या ठिकाणी येतं.
आणि या कोरिलेशनमध्ये बऱ्याचदा काय होतं, तर एका स्पेसीजला आणि म्हणजे समजा दोन स्पेसीज जर त्या ठिकाणी इंटरॅक्ट करतायत, दोन स्पेसिफिक कॅरी आउट द कोरिलेटेड कंडिशन इज देअर, तो बऱ्याचदा काय होईल, तर त्या दोघांनाही फायदा होईल. दॅट इज दॅट पॉप्युलेशन इंटरॅक्शन और कोरिलेशन इज बेनिफिशियल फॉर बोथ. बऱ्याचदा एकाला फायदा होतो, दुसऱ्याला नुकसान होतो. बऱ्याचदा एकाला फायदा होतो, दुसरा न्यूट्रल राहतो. तर असे जे इंटरॅक्शन किंवा कोरिलेशन चालतं ते या ठिकाणी आपल्याला दिलं आहे. आणि हा जुन्याही सिलेबसमध्ये एक पॉईंट दिला होता. सो दॅट इज नथिंग बट द वी कॅन से दॅट कॉम्बिनेशन ऑफ टू स्पेसीज. आता हे कॉम्बिनेशनमुळे एक तर ते दोघांनाही फायदा होईल किंवा मग काय काय होतं ते सगळं या ठिकाणी दिलेलं आहे. सो ॲज फार ॲज पॉप्युलेशन इंटरॅक्शन इज कन्सर्न, देर इज नो नॅचरल हॅबिटॅट विच हॅज ओनली वन स्पेसीज ऑर ॲनिमल ऑर प्लांट. म्हणजे असं कोणतंच नॅचरल हॅबिटॅट नाही आहे की ज्या ठिकाणी नाही बाबा एकच स्पेसीज आहे किंवा एकच प्लांट आहे. कारण कोणताही लिव्हिंग थिंग आयसोलेट कंडिशनमध्ये राहू शकत नाही. फॉर एनी स्पेसीज द मिनिमल रिक्वायरमेंट इज अनदर स्पेसीज ॲज अ फूड. कारण जेव्हा आपण फूड चेन किंवा फूड वेब कन्सिडर करतो तर एका स्पेसीजसाठी दुसरी स्पेसीज हे ॲज अ फूड म्हणून यूज केले जाते आणि त्याच माध्यमातून फूड चेन किंवा फूड वेब ही त्या इकोसिस्टीममध्ये मेंटेन केल्या जाईल. इवन अ प्लांट स्पेसीज ऑल्सो विच हॅज फोटोसिंथेटिक ॲबिलिटी कॅनॉट सर्वाईव्ह अलोन. आता जसं प्लांटला तर स्वतःची फूड तयार करण्याची ॲबिलिटी आहे, परंतु एकटा प्लांटसुद्धा प्रॉपरली सर्वाईव्ह करू शकत नाही. बिकॉज that plant is also need the soil microbe to break down the organic matter in soil and release the inorganic nutrient. मग जरी प्लांटला फोटोसिंथेटिक करण्याची ॲबिलिटी आहे, परंतु त्यालाही सॉईल आणि सॉईलमधल्या बऱ्याचशा मायक्रोबची गरज पडते, जे त्याला फोटोसिंथेसिससाठी आवश्यक असणारे जे रॉ मटेरियल आहे ते ब्रेकडाऊन करून त्यासाठी अवेलेबल करून देतील. अँड देन दॅट ऑल इनऑर्गॅनिक मटेरियल ऑर न्यूट्रिएंट्स आर यूज बाय प्लांट फॉर देअर फोटोसिंथेसिस प्रोसेस or to produce the food. So it is obvious that in nature, animal, plant and microbe do not and cannot live in the isolation but interact in the myriad ways, that is many ways, to form the biological community. तर कोणताही प्लांट असो, ॲनिमल असो किंवा इव्हन मायक्रोब असो, त्याला कोणत्या तरी दुसऱ्या लिव्हिंग थिंग आणि अबायोटिक फॅक्टरसोबत कनेक्शनमध्ये राहावंच लागतं. आणि हे जे कोरिलेशन जनरली येतं बिटवीन बायोटिक अँड बायोटिक फॅक्टर, इट शोज द मायराईड वेज. याचे खूप मल्टिपल वेज आहे, वेगवेगळे त्याचे एक्झाम्पल आपण बघू शकतो. सो अशाच पद्धतीचे कोरिलेशन तयार करून ते बनवतात एक कम्युनिटी. सो इंटरॅक्शन बिटवीन दॅट टू ऑर मोर दॅन टू स्पेसीज मे बी इंट्रास्पेसिफिक दॅट इज एक्झिस्टिंग बिटवीन द ऑर्गॅनिझम ऑफ सेम पॉप्युलेशन, और इट मे बी इंटरस्पेसिफिक दॅट इज द कोरिलेशन एक्झिस्ट बिटवीन द मेंबर्स ऑफ टू डिफरंट स्पेसीज. तर हे इंट्रास्पेसिफिकसुद्धा कोरिलेशन आहे, ज्यामध्ये एका स्पेसीजचं कोरिलेशन असेल, किंवा मग ते इंटरस्पेसिफिकसुद्धा राहू शकतं, ज्यामध्ये एक स्पेसीज आणि दुसरी म्हणजे दोन वेगळ्या स्पेसीज ह्या एकत्र येऊन इंटरॅक्शन त्या ठिकाणी दाखवतील. सो द इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन ऑकर बिटवीन द मिनिमम टू ऑर्गॅनिझम, दॅट इज टू प्लांट, टू ॲनिमल और प्लांट अँड ॲनिमल. तर जनरली इंटरस्पेसिफिकमध्ये आपण जसं म्हणतो की दोन वेगळ्या स्पेसीज येत आहेत, तर मोस्ट ऑफ द केसमध्ये या दोन स्पेसीज असतात, ज्यामध्ये दोन वेगळ्या प्लांट स्पेसीज राहू शकतात, त्यामध्ये दोन वेगळे ॲनिमल स्पेसीज राहू शकतात, किंवा मग एक प्लांट आणि एक ॲनिमल अशा दोन स्पेसीजसुद्धा त्या ठिकाणी कोरिलेशनमध्ये राहतील. अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फीचर ऑफ इंटरस्पेसिफिक interaction. Now such interaction may be classified as 4 type. आता जनरली या इंटरॅक्शनचे 4 प्रकार पडतात, जे आताच बोललो मी. एक तर न्यूट्रलिझम आहे. न्यूट्रलिझम म्हणजे काय ते पुढे आपण बघूच. न्यूट्रलिझम म्हणजे जनरली दोघांचं इंटरॅक्शन आहे, तर दोघांनाही फायदा होतो आहे किंवा दोघांनाही फायदा नसेल, दॅट इज न्यूट्रल कंडिशन इज देअर. त्यानंतर निगेटिव्ह किंवा हार्मफुल ज्याला म्हणतो आपण, म्हणजे एका स्पेसीससाठी ही निगेटिव्ह असते, दुसऱ्या स्पेसला त्याचा फायदा होतो. सेकंड इज पॉझिटिव्ह, दॅट इज बेनिफिशियल फॉर बोथ. आणि बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह म्हणजे दोघांनाही फायदा किंवा नुकसान त्या ठिकाणी होऊ शकते. तर या 4 पद्धतीमध्ये, 4 कॅटेगरीमध्ये जनरली आपण या सगळ्या इंटरॅक्शनला डिवाइड करतो. सो इवन इन द सिम्पलेस्ट कम्युनिटी मेनी इंटरॅक्शन एक्झिस्ट, नॉट ऑल मे बी द इझिली सीन. आता ब्रॉड वेमध्ये आपण याचे 4 प्रकार केले, परंतु याच्या व्यतिरिक्तसुद्धा बरेचसे असे इंटरॅक्शन आहे ज्या जनरली आपण इझिली डिटेक्ट करू शकत नाही, परंतु ज्या डिटेक्टेबल आहेत, ज्या आपण बघतो किंवा ज्या आपण स्टडी केलेल्या आहे, त्याला नॉमिनली 4 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. सो इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन अराईज फ्रॉम द इंटरॅक्शन ऑफ पॉप्युलेशन ऑफ 2 डिफरंट स्पेसीज. आणि इंटरस्पेसिफिकचं एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे, त्यामध्ये जनरली 2 वेगवेगळ्या स्पेसीजचं इंटरॅक्शन या ठिकाणी दिसून येईल. दिस इंटरॅक्शन कुड बी बेनिफिशियल, डेट्रिमेंटल और न्यूट्रल, दॅट इज नायदर हार्म नॉर बेनिफिट टू वन ऑफ द स्पेसीज और बोथ. मग आता इथे 2 स्पेसीजमधल्या इंटरॅक्शनबद्दल जेव्हा आपण बोलतो, तर इथे एक टेबल दिलेला आहे, टेबल 13.6 विच इज गिव्हन ऑन द पेज नंबर 301. त्यामध्ये पहा त्यांनी 4 जे आपण इथे प्रकार घेतले त्याचे सबटाईपसुद्धा आलेले आहेत. सो 2 स्पेसीज घेतल्या, ए आणि बी, आणि तिथे काही टर्म्स त्यांनी यूज केले.
जसं पॉझिटिव्ह असेल तर म्हणजे असं प्लस साईन आली असेल तर तिथे बेनिफिटेड कंडिशन आहे त्या पर्टिक्युलर स्पेसिससाठी, त्याच्या समोर ते प्लस आलेलं आहे. जर मायनस किंवा निगेटिव्ह असेल तर तिथे इनहिबिशन किंवा हार्मफुल कंडिशन येईल, आणि जर झिरो असेल किंवा ओ असेल तर नॉट अफेक्टेड इज देअर. सो ॲज फार ॲज फर्स्ट टाईप ऑफ इंटरॅक्शन विथ द सब डिव्हिजन्स आर कन्सर्न, सो न्यूट्रॅलिझम आहे, दॅट इज नो सिग्निफिकंट इफेक्ट. म्हणजे इथे जर दोन स्पेसिस इंटरॅक्ट करतायत तर न्यूट्रलिझम म्हणजे काय, तर दोन्हीही त्या ठिकाणी न्यूट्रल राहतील. त्या दोघांनाही खूप जास्त फायदा किंवा खूप जास्त नुकसान असं काही नाही आहे, म्हणजे दोन्हीही सोबत राहतात फक्त, पण एक न्यूट्रल कंडिशन त्या ठिकाणी आलेली आहे. ॲज फार ॲज निगेटिव्ह इंटरॅक्शन इज कन्सर्न, ज्यामध्ये पुन्हा 3 सब टाईप येतात. निगेटिव्हमध्ये काय होईल तर जनरली दोघांनाही त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं, किंवा दोनपैकी एकाला नुकसान होऊ शकतं, किंवा मग एक न्यूट्रल राहील. सो फर्स्ट इज द कॉम्पिटिशन इज देअर, दॅट इज डायरेक्ट इंटरफिअरन्स टाईप. आता कॉम्पिटिशनमध्ये साहजिक आहे, इथे डार्विन्स थेरी जर आपण लावली तर सर्वायवल कॅन बी फिटेस्ट कॅन बी सर्वाईव्ह. तर कॉम्पिटिशनमध्ये जनरली नुकसान दोघांनाही होतं, पण त्यापैकी जो एक असेल, जो सुपर पॉवर असेल, तो जनरली जिंकेल किंवा तो सर्वाईव्ह करेल, अदर दुसऱ्याची डेथ होईल. परंतु यांनी कॉम्पिटिशनमध्ये डायरेक्ट इंटरफिअरन्स टाईप असेल तर दोघांनाही लॉस दाखवलेला आहे. बट ॲज फार ॲज कॉम्पिटिशन दॅट इज रिसोर्स ऑर यूज टाईप इज कसं, म्हणजे समजा रिसोर्स किंवा एखादं जे फूड किंवा स्पेससाठी यूज करण्याची एक कॉम्पिटिशन आहे, तर त्यामध्ये त्यांनी दाखवलं आहे की पुन्हा दोघांनाही नुकसान त्या ठिकाणी आहे, न्यूट्रल कंडिशन और दोघांचं इनहिबिशन होऊ शकतं. अँड थर्ड इज द अमेन्सलिझम इज कन्सर्न, सो एकाला नुकसान आहे तर दुसरा न्यूट्रल राहतो. असे हे 3 टाईप आले आहेत निगेटिव्ह इंटरॅक्शनचे. नाउ पॉझिटिव्ह इंटरॅक्शन इज कन्सर्न, अगेन 3 सब टाईप्स आर देअर. सो वन इज द सिम्बायोसिस कॉल्ड ॲज म्युटॅलिझम. ॲज फार ॲज सिम्बायोटिक इंटरॅक्शन इज कन्सर्न, ज्यामध्ये जे 2 स्पेसिस इन्व्हॉल्व असतात त्या दोघांनाही त्या ठिकाणी फायदा होतो, आणि म्हणून ते एकमेकांच्या कोरिलेशनमध्ये त्या ठिकाणी नॉर्मल सर्वायवल करतील. दुसरं कॉमेन्सलिझम आहे, ज्यामध्ये एकाला फायदा होतो, दुसरा न्यूट्रल राहतो, त्याला फायदाही नाही नुकसान नाही आहे, पण त्या दोनपैकी एकाला सुद्धा त्या ठिकाणी फायदा आहे. अँड अगेन प्रोटो कोऑपरेशन इज देअर. प्रोटो कोऑपरेशनमध्ये पुन्हा इट इज सिमिलर टू दॅट ऑफ सिम्बायोसिस म्हणता येईल, की दोघांनाही त्या ठिकाणी त्या दोन्ही स्पेसिसला फायदा होईल. नाव फोर्थ इज कन्सर्न, दॅट इज बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. आता यामध्ये एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, म्हणजे एकाला फायदा होईल तर दुसऱ्याला थोडंसं नुकसान होईल. सो यामध्ये पहिला आहे पॅरासिटिझम. तुम्हाला माहिती आहे पॅरासाईट आणि होस्ट, तिथे कुठेतरी त्या होस्टला त्रास होतो तर पॅरासाईटला फायदा होतो. आणि दुसरं आहे प्रिडेशन. प्रिडेशन इज देअर, तर जो प्रे आहे तो जनरली या ठिकाणी मारला जाईल, आणि जो प्रिडेटर आहे तो जनरली त्या ठिकाणी बेनिफिशियल कंडिशनमध्ये राहील. तर हा एक टेबल दिला आहे, ज्या माध्यमातून तुम्हाला ते एकदम लक्षात येऊ शकतं की जे इंटरॅक्शन आहे ते कोणत्या पद्धतीनं आपण पुढे घेणार आहोत. सो दॅट इज अबाउट टुडेज क्लास. आता उद्या आपल्याला मल्टिपल त्याचे इंटरॅक्शन दिले आहेत. उद्या मे बी त्यातले पूर्णही होऊ शकतात किंवा 3 ते 4 होतील. त्यामध्ये आता उद्या आपल्याला म्युटॅलिझम घ्यायचं आहे, कॉम्पिटिशन घ्यायचं आहे. आफ्टर दॅट पॅरासिटिझम इज देअर. त्याचे पुन्हा टाईप्स आले आहेत. पॅरासिटिझमचे भरपूर टाईप्स आहेत, पण त्यातलं मला वाटतं त्यांनी एकच दिलं आहे, ब्रूड पॅरासिटिझम, आणि मागच्या याच्यामध्ये खूप एक्स्ट्रा दिलं होतं. त्यानंतर प्रिडेशन हा एक लास्ट टॉपिक नाही, प्रिडेशन नंतर पुन्हा कॉमेन्सलिझम आलेला आहे. सो जवळपास 1, 2, 3, 4 आणि 5 एक्झाम्पल दिले आपल्याला पॉप्युलेशन इंटरॅक्शनचे. सो मे बी उद्या आणि परवा 2 दिवसात हा चॅप्टर तुमचा कंप्लीट होईल. सो दॅट इज युअर टुडेज क्लास. एनी डिफिकल्टी इज देअर, सो यू कॅन सेंड अ मेसेज. आणि तुमचे पेपर वगैरे तुम्हाला मी दिले आहे, ज्यांना नोट्स दिले आहेत, तर ते सगळं सॉल्व करा, आणि शक्य होत असेल तर मला त्याचे फोटोज पाठवा, म्हणजे मी थोडंफार चेक करून तुम्हाला सांगेल. किंवा मग जर आता हे थोडं 1-2 दिवसात जर क्लिअर झालं लॉकडाऊन, तर मग ॲक्च्युअल ते चेक करायला द्यायला, म्हणजे तुमचंही तेवढा एक नॉर्मल, कारण मोबाईलवर प्रॉपरली ते चेक होत नाही. तुम्ही जर सॉल्व करून दिले तर ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला मग मी रिसेंड करू शकतो, किती मार्क्स मिळाले, काय मिळाले त्यानुसार. दॅट इज अबाउट टुडेज क्लास.